गाईज आम्ही पिकनिकला आलो. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आम्ही आहोत कर्जतमध्ये वैजनाथ. इथे एक प्रॉपर्टी आहे, नवीनच डेव्हलप होते. काल रात्रीच 1 वाजता आम्ही इथे पोचलो आहे. तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. नवीनच आहे, अजून नाव नाही आहे त्या प्रॉपर्टीचं, पण खूप छान आहे, खूप मस्त आहे. आम्ही 2 नाईट आणि 1 दिवसाचं बुकिंग केलं आहे. सगळे डिटेल्स मी देतो तुम्हाला, प्रॉपर्टी दाखवतो. आत्ता सकाळी उठून आम्ही आधी नाश्ता वगैरे काय सोय ती बघायला आलो आहे. तर तुम्हाला मी ओव्हरऑल प्रॉपर्टी काय आहे ती दाखवतो. हे बघा, इकडून एंट्री, नंतर हा विला आहे. हा 4 BHK विला आहे. मस्त, खूप स्पेशियस, मोठ्या असं 4 रूम, खूप मोठा हॉल, किचन, प्रत्येक रूमला अटॅच बाथरूम, AC पॉवरफुल, खूप मस्त आहे. आणि म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं, कारण ह्या विलाचे आम्हाला त्यांनी जे फोटो पाठवले तेच आमच्याकडे होते. गुगलवर अजून हा मेन्शन नाही आहे अजून. तर जेव्हा आम्ही रात्री आलो तेव्हा तरी काय एवढं दिसत नव्हतं, पण आत्ता खूप मस्त आहे. आणि हा स्विमिंग पूल आहे, छोटासा आहे बट डिसेंट आहे. अजून आता आम्ही नाश्ता वगैरे करून पूलमध्येच जाऊ. काय काय एन्जॉय केलं ते पण दाखवेन आणि ओव्हरऑल माहिती पण देईन की कसं आहे इथे प्रॉपर्टी, काय अनुभव आहे, तुम्ही येऊ शकते की नाही. शेवटपर्यंत बघत राहा, मी पूर्ण विलाचे डिटेल्स देईन. काय प्राईज आहे, पर पर्सन किती, आम्हाला कितीला पडलं आणि काय काय इथे आहे बघण्यासारखं. तर एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा एक विला मस्त, आणि हा असा आजूबाजूला निसर्ग. सगळ्यात एक्सायटेड पर्सन आमचा इकडे. हे अक्षय, हॅलो, गुड मॉर्निंग. तुझा एक्सपिरियन्स काय विलाचा? भाई खरंच खूप छान आहे, खूप छान आहे. ग्रुप पिकनिकसाठी 100%. स्पेशली तर पावसाळा आणि हिवाळा बेस्ट एकदम बेस्ट. काल रात्री पण एवढ्या उन्हात खूप थंडी होती. रात्री उन्हात थंडी होती. रात्री सीझनमध्ये उन्हाळ्याच्या सीझनमध्ये काल तू काय बोलली, मला घाबरलं. खूप मस्त थंडी होती असं म्हणायचं त्याला. ॲक्च्युली थंडी होती. आणि विला तुम्ही बघू शकता. हा म्हणजे कोणीतरी नेली. कुत्र्याने चप्पल नेले, आपण शोधू असेल इथे कुठेतरी. गाईज ब्लॉग माझ्याकडे टर्न कर. मी मगाशीच एक चप्पल व्हाईट कलरची मला दिसली आहे, कदाचित ती माझ्या बायकोची असेल असं मला वाटतंय. आपण शोधूयात, चला ये. आणि ह्यांनी सकाळी सगळ्यांना उठवलंय. आम्ही 5 वाजेपर्यंत खेळत होतो, हौजी खेळत होतो, पिकनिकला. गाईज काय झोपताय ते लोक. दमशेरात खेळत होतो. 5 वाजता झोपायला गेलोय. सगळ्यात आमचा एक्सायटेड पर्सन 8 वाजता उठलाय आणि आम्हाला पण आता उठवलंय. पण त्याचं ॲक्च्युली बरोबर आहे की पिकनिकला येऊन झोपायचं काय. तू नको येऊ. ते बघ, सुटलेली हाडं पण दाखव. कोणाची तरी हाड्यात वाटतं का, पाय का बाई. ये तू ये. काय नाही, नाश्त्याला काय बघू. आम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ऑप्शन आहेत. त्याने ऑमलेट केलंय. मी तुम्हाला पूर्ण विलाची टूर देईन. आता सगळे झोपलेत आपापल्या रूममध्ये, त्यामुळे रूम खूप मोठ्या आहेत, मस्त आहेत. ग्रुप पिकनिकसाठी बेस्ट आहे. काहीच डिस्टर्बन्स नाही, पक्ष्यांचे आवाज येतात. अक्षय, काहीच बोललो ना, मी शोधून काढीन. कुत्र्याने काल रात्री चप्पल नेलेली अनुची, आणि एवढ्या सगळ्या चप्पलांमध्ये त्याने फक्त अनुश्रीची चप्पल निवडली. आय गेस सगळ्यात महाग आहे ती. मी तुम्हाला दाखवतो किती चपला आहेत. एवढ्या 9 जणांच्या चपलामध्ये त्याला ती नायकी आवडली. बरोबर आहे, त्याला पण ब्रँड पाहिजे भाई. त्याने ब्रँड बघितला. ही इज अ ब्रँडेड कुत्रा घेऊन धावला, त्याने थोडीशी खाल्ले, चावला. गाईज वी आर पूल रेडी. आम्ही चेंज केलंय पूलमध्ये जाण्यासाठी. एक्सायटेड पर्सन पूलमध्ये जाण्यासाठी. जोरात
काय पाहिजे वाटत तुला? मला पाहिजे फूल आणि एक मूल. मूल पाहिजे त्याला, त्याचं नुकतंच लग्न झालं 1 वर्षापूर्वी. समोर पायऱ्या दिसतात बघ, ते कुठला एक्सप्लोर करते बघ समोर डोंगरावर. हां नक्की करेन. तर वी आर पूल रेडी गाईज. आम्ही आता पूलमध्ये जाणार आहे. आणि हा माझा आउटफिट तुम्ही बघू शकता. एक साधीशी शॉर्ट, एक साधा टी शर्ट आणि खूप सारं सनस्क्रीन अप्लाय केलं आहे. आणि मी स्लीव्ज विसरलो आहे हातामध्ये घालायला. ठीक आहे चालेल. आम्ही थोडं क्रिकेट खेळू. मस्त ऊन आहे, उन्हामध्ये पाण्यात. सगळे बाहेर आले की मी तुम्हाला रूम टूर देईन, पूर्ण विलाचा टूर देईन, कारण ते बाकी आहे. जर सगळे बाहेर येतील तेव्हा देतो. सोल्डीस कॅच. बावचळला. थोडासा उसळी बॉल. विला टूर देतो तुम्हाला. विला टूर सगळे गेले. एंट्री अंदर. हा एवढा मोठा हॉल आहे. मस्त. आम्ही इथे रात्री हाऊजे आणि हे सगळं खेळवतो. ते तुम्हाला किचन, डायनिंग टेबल, फ्रीज पण फुल्ली वर्किंग. नंतर इकडे 2 बेडरूम आहेत. इथला हा एक बेडरूम. ही एक वर्कहॉलिक आहे आमची बाई. मस्त. प्रत्येक बेडरूमला एक वॉशरूम. हा दुसरा बेडरूम. बेडरूम किती मोठे दाखवत आहे. ह्याला अटॅच वॉशरूम. हा दुसरा बेडरूम. कोणी इथे बाई. त्यानंतर इकडे हा एक कॉमन लॉन्ड्री एरिया आहे. नंतर हा एक रूम. हा माझा रूम आहे, इथे मी राहतो आहे. मस्त. इकडे मेन म्हणजे इथे असे बंक बेड्स आहेत. आणि बाहेर व्ह्यू पण चांगला आहे. म्हणजे सकाळी उठल्या मस्त मला असा गावचा सीन मिळणार. ए सी फुल्ली वर्किंग. वॉशरूम किती मोठं दाखवतो. एवढं मोठं आणि उंच आहे. एवढं उंच काय हे आम्हाला पण माहीत नाही. एवढं उंच काय. तर आता आपल्याला स्विमिंग पूलमध्ये जायचं. हा एक रूम झाला. आणि नंतर हा इकडे सेम 4था रूम. सेम 4था रूम. ते सगळे बाहेर खेळत आहेत. तर तेवढ्यात मी तुम्हाला विला टूर दिली. तर आपण पण जाऊया स्विमिंग पूलमध्ये. काही अक्षयाची प्रत्येक वेळी पूलमध्ये उतरण्याची एक पद्धत आहे. कॅच घेताना तो उतरतो. तर आपण बघा. चल 1 2 3. वेल डन. लागलं ना, मी तुला सांग. दाखव पाय दाखव. एकत्र उडी मार अक्षय. एकत्र उडी मार. 1 2 3. गाईज पूल सेशन इज डन. पूर्ण टॅन झालं. तुम्ही बघू शकता चेहरा आणि हाताची पूर्ण वाट लागले, केस वगैरे. पण ठीक आहे, मजा आली. खूप डिसेंट होता. सकाळी नाश्त्याला आम्हाला मिसळ पाव, अंडा पाव म्हणजे ऑमलेट पाव, आणि जर आपल्याला हवं असेल तर पोहेसुद्धा बनवून देणार. असा नॉर्मल नाश्ता आहे. चांगला होता, डिसेंट. म्हणजे आता बघू लंचला काय. लंचमध्ये पण 2 ऑप्शन आहेत, व्हेज नॉनव्हेज. आम्हाला त्यांनी सांगितलं नॉनव्हेजमध्ये चिकन मसाला सुक्का, आणि व्हेज माहीत नाही मला मेन्यू काय. तर आता बघूया. मस्त आहे. जेवण छान आहे. म्हणजे त्यात किती स्टार देशील आउट ऑफ 5?
आज आमचा मस्त फोटोशूट झालाय. संध्याकाळी आम्ही बाहेर जाऊन पण आलो. आणि आता आणि आम्ही बघा आम्ही आता चूल पेटवून मॅगीचा प्लॅन करतो. चीज वगैरे आम्ही सगळं घेऊन आलोय. लेट्स गो. हो ना, राईट. कम ऑन आम्ही आज चुलीवरची मॅगी बनवणार आहे आणि आमच्याकडे आज स्पेशल कुक आलेले आहेत दाखव. भोईवाड्यातून, जे आहेत निलेश पाटेकर. आणि त्यांची वाईफ दाखव. मी त्यांची वाईफ दिसत नाही. ते सांगायचं थांबशील जरा, थांबशील. एवढ्या लगेच पेटली बघा हे मुंबईचे टेक्निक्स बघा चूल पेटवायचे. टिश्यू पेपरने चूल पेटवले आम्ही. निलेश साठी टाळ्या. टाळ्या निलेशसाठी टाळ्या. तू काय इथला केअरटेकर आहेस? ही हिच्या टाळ्या बघ. बरोबर आहे. पुढे तोपर्यंत स्ट्रगल ऑफ पेटविंग द चूल. काय शिकवलं तू? स्ट्रगल इज रिअल गाईज, स्ट्रगल इज रिअल. म्हणजे आमच्याकडे आतमध्ये गॅस आहे, पण आमच्याकडे मस्ती पण आहे तेवढीच. आम्हाला चुलीवरच मॅगी बनवायची आहे. माझी गरज आहे. मॅगी आणि इथे चहा पण आलेला आहे. मस्त असा एक बॅडमिंटन खेळण्याची एक नाकामयाब कोशिश आहे बघा. स्टेजवर क्रॉस पिचवर दोन टीम खेळतात, पण ते डबल्स नाही खेळतात. हे तुम्हाला इंट्रोडक्शन नाही दिलं मी आमच्या पिकनिकमध्ये कोण कोण आहे. ह्या लेडीज महिला आमच्या सोबत आहेत. ऐश्वर्या, निलेश पाटेकर, वेदिका दळवी, अनुश्री पोहेकर, त्यानंतर श्रद्धा धीरज लोके, तिचा नवरा धीरज लोके. सॉरी म्हणता ह्या जगी हा निलेश पाटेकर आणि हा जिग्नेश पोहेकर आणि यश परब. हे 8 झाले आणि मी 9वा. सो असे 9 जण आम्ही आलोय. आणि हा आमचा आता सीन का मस्त. एन्जॉय लाईफ, एन्जॉय. गाईज आर मॅगी इज रेडी. बघा आमची मॅगी बनले आणि आम्ही बाहेरच खायचा पहिला प्लॅन होता, पण बाहेर खूप किडू आहे. इन्सेक्ट्स खूप आहेत त्यामुळे, आणि अंधार पण. किडू खूप आहेत, इन्सेक्ट्स खूप आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की आतमध्ये जाऊन खाऊ. मस्त. नाही कट नाही करणार, टेन्शन नको घेऊ. फक्त चप्पल भाई, तुम्ही जर इथे येत असाल तर आपल्या चपला आतमध्ये ठेवा, कारण आमच्या 2 चपला कुत्र्यांनी कुरतडल्या लिटरली आणि 1 चप्पल गायब आहे. ते आता आम्हाला सकाळी शोधायचे. तुम्हाला दाखवतो कुत्र्याने कुरतडलेली चप्पल. आणि त्याला नायकीचाच ब्रँड आवडतो बघा. ह्या 2 चपला. गाईज कसं वाटतंय? मस्त कसं वाटतंय? थंड झालं. आचारी बघा. कोण? अरे हात हाऊजी खेळताना एक स्कॅम झालाय जो आपल्याला अक्षय करेल एक्सप्लेन. बोल. करणार नाही, मी फक्त 2 चेहरे दाखवतो. त्या लोकांना पिकनिकला न्यायचं नाही, नेलं तरी हे बघा, हे दोघं आहेत. न्यायचं नाही. हे दोघं हाऊजी मध्ये काहीतरी झोल करतायत. बोरिवलीचा एक बाबा आहे, त्याच्याकडे एक गोटी आणली आहे. या गोऱ्याने, हा छोटा आहे ना, त्याने एक गोटी आणली आहे. एकतर ते लाईन पण जिंकतायत आणि ते फुल हौजी पण करतायत. कशी श्रद्धा फुलावची कशी सांगते काय झालेली? एकदम हळू आवाजात बोलते. मिडल लाईन आणि फुल हौजी, बॉटम लाईन आणि फुल हौजी. आणि या दोघांना नेऊ नका, त्यांचे चेहरे पर्सनली या ना गरीबांनो. गरीब आम्ही. हा काकेतकडचा गावाला कसा ताकद वर्ष. साडेमाडे 3 आजचं आहे. बाहेर जाऊ. गावरान गाव सावरखेड एक गाव. मित्रांनो, ते कुत्रा कांड मध्ये अजून 2 शिकार आहे. दाखवा पाटेकर सर, दाखवा. लागले चप्पलचे. हे बघा, सुरक्षित लागलेत. हो. छानपैकी कुत्र्याने खाल्ले आणि आवडली त्याला. ही दुसरी. तर कसं वाटतं तुम्हाला हे या मोहिमेमध्ये सहभागी होऊन? चप्पलची टेस्ट चांगली होती, त्यामुळे त्यांनी थोडी जास्त खाल्ली. पण पाटेकरच्या चप्पलची टेस्ट चांगली आहे. मला काय विचारायचं आहे, जर पाटेकर आम्ही सगळ्यांनी म्हणजे 7 जणांनी जर चपला आत काढल्या तर तुम्ही बाहेर का काढलेली? नाही, आम्ही ते भूताची रील करण्याच्या नादात बाहेर राहिले. ते भूताची रील करण्यामध्ये चप्पलेचा काही संबंध नव्हता. बाकीचे पण बाहेर पडले. आत द्यायच्या राहिल्या, मला लक्षात होतं आतमध्ये जाताना. यश, लोके आणि श्रद्धा पण बाहेर पळालेले. तू तिथे असं होतं आयुष्याची भूक. ह्या गेम मधला पहिला कल्प्रिट आपण त्याला दाखवूया. मिस्टर पाटेकर, कॅन यू प्लीज शो
द कंडिशन ऑफ युअर चप्पल टू दिस मॅन. मला खूप बरं वाटेल खरं. माझं पण सेम झालंय. कोणतं बघायला इथं पूर्ण गेले. ह्याला का आनंद होतो माहितीये का, सगळ्यात पहिले ह्याचीच घेऊन गेले. नाही, पहिली माझ्या बायकोची, हा नंतर माझी. अनुची कुठे तुटली? अनुची पण घेऊन गेलेला, आपण चावली नाही. वेदी ज्याची मिळाली पण त्याला काय नाही केलं, तशी चांगली आहे. कुठे आणली दिली त्यांनी काकांनी. पण हा बघा कल्प्रिट, बघा कल्प्रिट. हा बाबा बाई, ह्याला चपला खाण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे माहित नाही. त्याच्या आईने शिकवलं त्यांना चपला खा म्हणून. एक स्माइल दे पाटीकर. गाईज, इट्स टाइम टू से गुड बाय टू दिस ब्युटिफुल विला. खूप मजा आली 2 दिवस. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला आहे इथे. फूड पण चांगलं होतं. रात्री आम्हाला व्हेज नॉनव्हेजमध्ये चांगले ऑप्शन होते. पनीर मसाला, वांग्याचं भरीत वगैरे, आपण जे सांगू तशा भाज्या होत्या. फक्त इथे कुत्र्यांपासून सावधान, कारण आमच्या 4 लोकांच्या चपलांची त्यांनी वाट लावली पूर्ण. आणि एक तर गायबच होती, ती भेटली. हो, थँकफुली सकाळी भेटली ती चप्पल. ठीक आहे, ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता, मजा आली. तुम्ही जर येत असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक टाकतो, किंवा जर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी त्यांचा कॉन्टॅक्ट देईन जिथून आम्ही बुक केलेलं. कारण असं याचं डायरेक्ट बुकिंग नाही आहे गुगलवर तरी अजूनपर्यंत नाही आहेत. हा रूम बघा, हा रूम आहे ना, हा सगळ्यात बेस्ट. डायरेक्ट खिडकी उघडली, विंडो उघडली की समोर स्विमिंग पूल. आणि हां, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती द्यायची राहिली की आम्हाला कॉस्ट किती आली या विलाची. आम्ही 9 जणं, 2 नाईट्स आणि 1 दिवस, म्हणजे आम्ही फ्रायडेला रात्री इथे आलो 12 वाजेपर्यंत. ती नाईट, शनिवारचा अख्खा दिवस, आणि आज रविवारी सकाळी आम्ही चेकआउट करतो आहे 10 वाजता. तर 2 नाईट आणि 1 दिवस, त्यामध्ये 2 ब्रेकफास्ट दिले आम्हाला. आम्ही रिक्वेस्ट केली आजचा पण ब्रेकफास्ट द्या. 2 ब्रेकफास्ट, 2 टाईम चहा, लंच, डिनर, 4 AC एअर कंडिशन रूम. ह्या सगळ्याची कॉस्टिंग आम्हाला आली 2722, 2722 रुपये पर पर्सन, फक्त विलाचे. त्यामध्ये मग आम्ही ते कार वगैरे, फ्युएल चार्जेस, ट्रॅव्हलिंग, ते आम्ही इन्क्लूड नाही केलं. त्याच्यामुळे ते वेगळे केले. खाऊ, आम्ही बाहेरून जेवण वगैरे आणलेलं त्या रात्री येताना, ते सगळं सोडून फक्त विलाचे 2722 रुपये आले. आधी आम्हाला जास्त वाटलेले, बट वर्थ आहेत. इथे आल्यानंतर कळालं की एवढे पैसे भरणं वर्थ आहे. मजा आली ओव्हरऑल. थँक्यू सो मच माझा ब्लॉग पूर्ण बघितलात. जर तुम्हाला कुठलाही मुमेंट आवडला असेल यामध्ये, आमची एन्जॉयमेंट, तर नक्की कमेंट करा. आणि डू विजिट. पावसाळ्यात नक्की या. आम्ही विचार करतो परत तिथे पावसाळ्यात येण्याचा, तर नक्की या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.